महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, आता आपण उभे आहोत जळगाव शहरातील इच्छादेवी चौक येथे आणि अज्ञात व्यक्तीने एका टेलर काम करणाऱ्या व्यक्तीच्या घराला आणि दुकानाला आग लावलेली आहे। आपण बघू शकतो ते संबंधित व्यक्ती आपल्या समोर ज्यांच्या घराला आग लावली ते दादा रिपीट करा। माझं नाव गजानन चव्हाण आहे। माझ्या घराला आता 3 वेळा आग लावण्यात आली। माझ्या भावीच्या घराला दोन तीन वेळा आग लावण्यात आली। पहिले ती लावण्यात आली, मी वीज व्हायला गेलो 3 वेळा, नंतर मी वीज व्हायला गेल्यानंतर माझ्या घराला लावण्यात आली 2-3 वेळा। माझ्या भावीच्या घराला 1 वेळेस लावण्यात आली। मी लेखी अर्ज सुद्धा देऊन आलो एमआयडीसी पोलीस स्टेशनला, पण माझी दखल घेण्यात आलेली नाही। अर्जाची दखल संबंधित पोलीस स्टेशनने घेतलेली नाही। आपण बघू शकतो भर पावसात मुसळधार पाऊस चाललेला आहे आणि जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट लागू केलेला असताना देखील इथं आग लागलेली, म्हणजे आग लागण्याचं मुख्य कारण आहे अज्ञात व्यक्तीने यांच्या घराला आग लावलेली आहे जाणून बुजून, आणि त्यांच्याकडे त्याचे पुरावे देखील आहेत। ते संबंधित पोलीस स्टेशनला पुरावे सादर करणार असल्याचे ते सांगत आहेत। आपल्याकडे काही सबूत आहे ना? माझ्याकडे 3 वेळा आग लावण्यात आली, त्याचे सबूत आहे। मी फोटो काढलेले, व्हिडिओ पण आहे माझ्याकडे। संबंधित व्यक्तीचे पुरावे तुम्ही पोलीस स्टेशनला दाखवलं? मी अर्ज दाखल दिलेला होता, त्यांनी फक्त माझी कच्ची नोंद सुद्धा घेतली नाही, फक्त अर्ज ठेवून घेतला, जा म्हणतोय म्हणे आम्ही येतो। एमआयडीसी पोलीस स्टेशनने यांची दखल घेतलेली नाही, यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने पुन्हा यांच्या घराला आग लावण्यात आलेली असं त्यांचं म्हणणं आहे। आणि विशेष बाब म्हणजे याच्यात 15 दिवसा अगोदर देखील इथं आग लागलेली होती असं सांगण्यात येतंय प्रत्यक्षदर्शीं मार्फत। आणि विशेष एवढे कपडे शिलगले, एवढं मटेरियल त्याचं भरलेलं, हा तो कसा करतो काय करतो त्यालाच माहिती। भाऊ दिवस राबतो तो, कोणाच्या घेण्यात नाही कोणाच्या देण्यात नाही। बघू शकतो अगदी म्हणजे निष्पाप व्यक्तीच्या घराला आग लावण्यात आलेली आणि महानगरपालिकेच्या 2 बॉम्ब दाखल झालेले आहे। 15 दिवस पहिले मी यांची दुकान म्हणजे अंगार लागली होती, तेव्हा बी भाऊ दुकानात होते नाही, आम्हीच बुजावली होती अंगार। 15 दिवस झाले फक्त, त्याच्या पहिले बी अंगार लागली होती, आता बी दुकानात त्यांचीच अंगार लागली। त्याच घराला पुन्हा आग लावण्यात आली। परत तेच दुकानामध्ये ते होते नाही, तेव्हा बी आम्ही कपडे सरकवून त्यांचे कपडे सामान तिकडे केलं होतं, आता बी त्यांची दुकानावर अंगार लागली। पुन्हा त्याच घराला आग लागली आणि त्याच दुकानाला आग लागलेली आणि संबंधित व्यक्तीचा आर्थिक नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघू शकतो प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संबंधित व्यक्तीचं वारंवार नुकसान होत आहे आणि महानगरपालिकेचे देखील 2च बंब इथं दाखल झाले आणि आग आटोक्यात येत नाहीये। आगीने अगदी रौद्र रूप धारण केलेलं आहे। आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकतो मोठमोठे धुराचे लोड आकाशात उठत आहेत आणि भर पावसात आग लावण्यात आलेली आहे घराला। हा बोला। एमआईडीसी पुलिस स्टेशन से ये निवेदन है कि ये मुद्दे के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए और इनका जो इंसाफ है इनको मिलना चाहिए। आपण बघू शकतो स्थानिक देखील मागणी करतायत पोलीस स्टेशनच्या विरोधात, त्यांचा तीव्र रोष आहे आणि भरपाईची देखील मागणी या ठिकाणी होत आहे। भर पावसात इथं आग लावलेली आहे संबंधित व्यक्तीने। आणि ओ इधर गाड़ियां है पर कुछ काम का नहीं, वो प्रेशर बढ़ रहा नहीं गाड़ी का, और गाड़ी की जरूरत है, यहाँ पे आना चाहिए यहाँ पे अभी। आपण बघू शकतो इथं स्थानिक आमदार देखील इथं पोहोचलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूयात। मामा नमस्कार। इथं ज्याच्या घराला आग लागली ज्या दुकानाला, त्याचं म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने आमची दखल घेतलेली नाही, त्यांनी लेखी तिथं अर्ज केलेला आहे की बाबा माझ्या घराला याच्या अगोदर देखील आग लावण्यात आलेली आहे। नक्की आता ती वेळ नाही, पण ते म्हणत असते त्यांनी पोलिसात तक्रार द्यायची, आम्ही याची माहिती घेऊ आणि काही लोक असेल तर कारवाई करायला लावू त्यांच्यावरती। जर काही असेल तर तपासात जर काही निष्पन्न झालं तर आपण करायला लावू त्यांना आपण त्याच्यामध्ये। पण आता सहकार्य करू, आपण सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करा। आपण आता बघू शकतो आमदार साहेबांचा देखील म्हणणं आहे, त्यांनी जर तक्रार दिली असेल तर आपण नक्की दखल घेऊ आणि संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल। कॅमेरा पर्सन इम्तियाज अकबर पटेल, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।